जवाहरनगर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मारुती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीलायक माहिती मिळाली की फोस्टर कॉलेज शिवाजीनगर परिसरात एक इसम चोरीची मोटरसायकल घेऊन येणार आहे। सदर बातमी पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना देत त्यांच्या आदेशाने व मार्गदर्शनात मिळालेल्या बातमीवरून पथकाने शिवाजीनगर येथे 2 संशयित इसमांना बिना नंबरच्या स्कूटी मोपेडवर जात असताना दिसून आले व त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदरची मोटरसायकल ही विष्णुनगर येथून चोरी केल्याची कबुली दिली। सदरील आरोपींची कसून चौकशी केली असता शहरातील विविध ठिकाणांवरून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली। आरोपितांकडून एकूण 8,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। कॉपी करू कोई मार कॉपी करू चोरीचं प्रमाण वाढलं असं यावरून पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 श्री स्वामी सरांनी दिलेल्या निर्देशानुसार एक पथक स्थापन केलेलं होतं। त्या पथकाने मोटरसायकल चोरी बाबत शोध सुरू केला आणि त्यांना गुप्त बातमीदाराद्वारे एक बातमी मिळाली। या पथकाचे जे जवाहरनगर पोलीस स्टेशनचे जे PI सचिन कुंभार आणि त्यानंतर अनिल भाले पोलीस अंमलदार मारुती गोरे, प्रवीण कापरे, संदीप बिलारी हे जेव्हा फिरत होते आणि गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली त्याच्यानंतर त्यांना या ह्याच्यात 2 संशयित एक विना नंबरची स्कूटी मोपेडवर जात असताना मिळून आली आणि त्याला थांबवण्याचा इशारा केला, पण तो न थांबता पळू दिला। मग त्यांना संशय आला आणि त्यांना पाठलाग करून त्याला पकडलं असता त्याच्यात त्याचं नाव विचारलं तेव्हा त्यांनी समर्थ विनोद काळे आणि दुसरा पवन चौधरी असे सांगितले। तर त्यात थोडंसं हे मंडळी DBची काम करत असल्यामुळे हा जो समर्थ काळे हा मोटरसायकल चोरीचा रेकॉर्डवरचा आरोपी, त्यामुळे त्यांचा संशय बळाला आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि त्या चौकशीनंतर त्यांच्याकडून आणखीन एक आरोपीची माहिती मिळाली। सोहेल सकेत बेग असे 3 आरोपी ची टोळी आहे। या टोळीनं मोटरसायकल चोरी आपल्या छत्रपती संभाजीनगर भागात केलेली आहे। अद्यापर्यंत आपण एकूण 14 मोटरसायकल त्या टोळीकडून जप्त केलेले आहेत। 14 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत। यामध्ये आमचे जवाहरनगरचं आहे, क्रांती चौक आहे, सिटी चौक पोलीस स्टेशन आहे, सिडको पोलीस स्टेशन आहे, उस्मानपुरा पोलीस स्टेशन आहे, वेदांत नगर आहे, जिन्सी पोलीस स्टेशन आहे, MIDC वाळूज आहे, बेगमपुरा आहे, छावणी पोलीस स्टेशन आहे। अशा या सर्व भागातून 14 मोटरसायकली एकूण 8 लाखच्या वर 8,25,000चा मुद्देमाल या चोरांकडून जप्त केलेला आहे। ज्या लोकांच्या मोटरसायकली चोरीला गेलेल्या आहेत ते इथं आलेले होते, त्यांनी आम्हाला कृतज्ञता व्यक्त केली। खरोखरच एखाद्याची वस्तू, मेहनतीची वस्तू परत त्यांना दिसली, परत मिळताना त्यांचा आनंद पाहून आम्हाला स्फुरण आलेला आहे खूप। आणखीन यांच्याकडून काय अजून निघायची शक्यता आहे आम्ही पाहत आहे। अजून यांच्याकडून काही धागेदोरे मिळू शकतात, आणखीन दुसऱ्या टोळीचे मिळू शकतात। याच्यातला हा सोहेल सकेत बेग आहे, हा चोऱ्या करतो आणि विक्रीसाठी कागदपत्र पण बनवतो। त्यात कुठं RTOची मदत घेतो का काय करतो, कोणत्या त्रुट्याचा त्याचा पण आम्ही तपास करीत आहोत। ही सर्व श्रेय सचिन कुंभार आणि त्यांची टीम, गोरे, बिल्लारे, भाले
कापरे आणि संदीप बिलारी यांचे सर्वांचं आहे. मी त्यांचं अभिनंदन करतो. माननीय पोलीस आयुक्त मिश्रा सर आणि माननीय पोलीस उपायुक्त झोन 2 श्री स्वामी सर यांच्या मार्गदर्शनामुळे मार्गदर्शनामुळे कामगिरी झालेली आहे. धन्यवाद. थँक्यू. आज आपण आपली जी गाडी हरवली होती म्हणजे चोरीला गेली होती ती आज पोलिसांनी रिकवर करून दिली, काय म्हणणार? सर्वात पहिले मी ज्यांना धन्यवाद देणार जवाहरनगर पोलीस स्टेशनचा पण की त्यांनी ज्यांना एक उत्तम कारवाई केलेली आहे. जे सगळे पोलीसकर्मी आहेत, जे अधिकारी लोक आहेत, त्यांनी जे आहे गाड्यांची रिकव्हरी करण्यामध्ये खूप दक्षता दाखवलेली आहे. आणि मी राहायला यादवनगरमध्ये आहे आणि माझी गाडी जी आहे ते घरासमोरून गेली होती 24 ऑक्टोबरला आणि मी कंप्लेंट केली होती शिर्डी पोलीस स्टेशनला. पोलीस यंत्रणा ही खूप सज्ज आहे आणि ऑनलाईन असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ज्या आहे ना त्यांना खूप लवकर करण्यात येते. आपली गाडी कोणती होती? माझी गाडी होंडा ॲक्टिवा होती. ती माझ्या अंगणातूनच गेली होती. आरोपींना यांनी जेरबंद केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मला इथं बोलून खात्री करून घेतली की माझी गाडी इथं आहे की नाही आणि त्या अनुषंगाने मला ही भेटलेली आहे.